Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. अब्दुल सत्तारांनी भाजपवर आगपाखर केल्यानंतर आता दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्यात. सत्तारांनी विलिनीकरणाची इच्छा बोलून दाखवल्यानंतर आता दानवेंनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिलाय. अंबादास दानवे यांनी नाराजांना पक्षात घेतलं पाहिजे अशी भूमिका मांडलीय. हे सगळं सुरू असतानाच आता सत्तार दानवेंनी गळाभेट घेतलीय. समृद्धी महामार्गावर अब्दुल सत्तार आणि अंबादास दानवे यांची भेट झाली. दोघांनी गाडी थांबवून चर्चा केली आणि त्यानंतर दोघेही आपल्या मार्गाने निघून गेले. माझ्या नेत्याच्या इच्छेशिवाय आमचं होत नाही. बोलले म्हणलं ते कसं त्यांना काय करण ते त्यांच्या मतदारसंघात स्वयंपूर्ण त्यामुळे त्यांना काय फरक नाही पडत म्हणून त्यांनी बोलायची हिंमत केली म्हणतात. बाकी बोलणार नाही कारण बोकाचे कोण काय बरं प्रोग्राम आहे. शिर्डीला मेळावा आहे. अच्छा मग तिथून पुण्याला हडपसरचे दारू लोकांना भेट आहे आणि मुंबईला येणार का. मग शक्यतो तुमचं जसं फ्री झाले मला बोला. यस चला शुभेच्छा. बँकेबाबत चर्चा करू बाकी काही नाही. यस बस चला तुमच्या युद्धाला शुभेच्छा. हो कारण की दारू काढ एकीकडे विलिनीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच सत्तार दानवेंच्या भेटीकडे वेगळ्या अर्थानं पाहिलं जाते. त्याचं झालं असं की अब्दुल सत्तार हे एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी ठाण्याकडे निघाले होते. दानवे सुद्धा मुंबईच्या दिशेनं निघाले होते. सत्तार समृद्धी महामार्गावरून जात असताना दानवे यांच्याशी त्यांची भेट झाली. केवळ भेटच नाही तर दोघांची गळाभेट झाली. काही वेळ चर्चा केल्यानंतर दोघं निघून गेले. या भेटीवर दानवेंनी प्रतिक्रिया दिलीय. मातोश्रीवर आल्यास पक्षात घेण्याची चर्चा होऊ शकते अशी प्रतिक्रिया दानवेंनी दिलीय. विधान शिवसेनेच्या नेत्यांनी केलं त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया. सत्य आहे, शिवसेना दोन नाही ते शिवसेना एकच आहे. जी बाळासाहेबांची जे उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करते इथं बाकी गद्दार लोकांची गँग आहे आणि त्याच्यामुळे या गँग मधल्या कोणाला जर अशा पद्धतीनं भूमिका मांडायची असेल तर निश्चित त्याचं स्वागत करू आम्ही. त्यांनी उद्धवजींशी बोललं पाहिजे. पण या नेत्यांनी जे शिंदे सेना आहे त्यांच्या नेत्यांनी अनेक नेत्यांनी मातोश्रीवर असो किंवा मातोश्रीतल्या उद्धव ठाकरेंवर असो आदित्य ठाकरेंवर असो रश्मी ठाकरेंवर असो त्यांच्यावर खालच्या स्तरावर टीका केली. तर चर्चा केल्यानंतर याच्यावर थोडं राजकारणात अशा टीका होत असतात एकमेकावर. टीका करणं वेगळं आणि मला असं वाटतं नमक हरामी करणं वेगळं. टीका रोज एकमेकावर करत असतो आपण म्हणून काय एकमेकाची दुश्मन देत असतो. फक्त नमक हरामी करणं हे तर चुकीचं आहे. जर हे शिंदेकडे एकत्र येऊन जर का मातोश्री आला तर चर्चा पुढे जाऊ शकते. काय नाही जाणार जाऊ शकते. त्यामुळे ठाकरे शिंदे सेनेतील नाराजांना आपल्या पक्षात घेणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. या सगळ्यावर संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना एकच असून ज्यांचा स्वाभिमान जागा झाला असेल त्यांनी मातोश्रीवर येऊन ठाकरेंशी चर्चा करावी असं राऊत म्हणाले. विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी सोमवारी अर्ज दाखल करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर जालन्याची जागा भाजपनं स्वतःकडे घेतली. भाजपनं या भागातून सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिली आहे. या उमेदवारीमुळे सत्तार चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी भाजपवर तोंडसूक घेतलं. त्याचबरोबर आपल्या मुलाचा समीर सत्तारचा अपक्ष अर्ज देखील दाखल केला. आता दोन्ही सेनेच्या एकत्र येण्याच्या सुरू झालेल्या चर्चांवर ठाकरे शिंदे काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.